हाय नमस्कार एव्हरीबडी, हाव आर यू, हाव डू यू डू? आय एम फाईन एव्हरीबडी. तर बघा इथं किचनवर आपला नाश्ताही झालेला आहे. आणि तुम्हाला सांगते, मी आजारी होती ना, तर घरामध्ये बाबा केवढा राडा करून ठेवलाय कारभारीने, दिसला का? एवढा मोठा राडा करून ठेवलाय. तर आज बरं वाटतंय, तर आज मी सगळा राडा आवरणार आहे. दिसला का? कपड्याची पिशवी हे ते मरणाचं काढलंय. डबं डुबं कसं बी एकीकडे चालू आहे. इथं नाश्ता झालेला आहे. आता सगळं व्यवस्थित ठेवणार आहे मी. भांडी नाहीत अजून घासली, हो का? इथं बाहेर वाळा घातलेले कपडे घरात आणून सुकायला टाकले, ते बाहेर सुकवूस तर ठेवायचे. घरात आणली कपडे की हो घ्या असे आहे ते. आता सगळं घर आवरते. आता चालले मी कपडे धुवायला. तर तुमचं काय आहे का द्यायचं नाही का? धुवायला काय मग आज टावेलच घेते धुवायला. नेऊ का टावेल धुवायला? काय नाही, आता रोजच्या रोज कपडे धुवणं चालू आहे. कारण कामाला नाही काय नाही. कपडे धुवायला कुठं चालले तुम्हाला दाखवते मी. काय वाजतंय? पैसा वाजतं काय? पैसा नाही बाय वाजत, पिशवीचं वाजतं. ही पिशवी डब्याची आहे ना, धुवून टाकते. सोनाराची पिशवी धुवून टाकते. ही पॅन्ट धुवायची ना, सुट द्या घुराड झरवास. काय करू मी? आधी कपडे धुते, तुला भांडी घासते. मावशीचं धुणं चाललंय तिथं. मावशीचं झाल्यावर मग मी धुये. वर घेते घरबीर झाडून आहे ना. मावशी विचारते वाटतं का बरं. रात्री रूमवाल्या मालकीनेला वाटलं मी जेवणच नाही करायची, कारण त्या म्हणल्या ना, मी तिकडून येत होते आणि आल्या मला म्हणल्या लय सुकून गेली या. मी म्हणलं हां. मला म्हणलं तब्येत बरी नाही का? मी म्हणलं हां. गेलती का दवाखान्यात? जा. त्या म्हणल्या. मग मी गेली दवाखान्यात गेली. आणि दवाखान्यातनं आल्यावर परत मी गळटलेलीच होती. मला विचारलं काय म्हणलं डॉक्टर? त्यांना सांगितलं ह्या दवाखान्यात जा. मग म्हणलं तिथंच गेले होते. काय सांगितलं डॉक्टर? मला डॉक्टरनं सांगितलं BP कमी झाला आहे. मग मला म्हणलं कशाचं टेन्शन घेते? लेकरं बाळ सोडून राहते म्हणून लेकरांचं टेन्शन घेते का? असं तसं गप्पा मारल्या थोड्याशा, पण मला बसूच वाटतं ना. मग छोकरीच्या बापाने मला 2 अंडी शिजवून दिली ती खायला. तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये. मग मला म्हणलं चल घरी जेवायला. मग मी म्हणलं नको मला, मग खा वाटत नाही. म्हणलं हातपाय थरथर कापतात आहे. थरथर कापतात म्हणल्यावर मग मावशीला म्हणलं मावशी इथं गहू ज्वारी कुठं मिळतं व? त्या मावशी म्हणल्या तिकडं मोठं दुकान आहे कुठं, तिथं भेटतंय. म्हणलं गहू ज्वारी किराणा काय घ्यायचं असलं तर. म्हणजे त्या मावशीचं लोकल दुकान आहे ना बारकूचं. मग त्यांना मोठ्या दुकानाचा ॲड्रेस दिला. सांगितलं. मग त्यांना वाटलं माझ्याकडे पीठच नाही काय की. मग रात्री त्यांना पीठ दिलं गव्हाचं, तुम्हाला दाखवते. त्या म्हणल्या तुला पीठ देते. मग त्यांना दिलं होतं. मी काय रात्री चपातीच केलं नाही. म्हणलं आता भात केलाय तर कशाने करायचं. मग त्यांना बळबळ पीठ दिलं मला एवढं. मग रात्री परत कालवण दिलं, पालकाची भाजी दिली, म्हणजे बनवलेलीच दिली. परत भात दिला, 2 चपात्या दिल्या. जेव म्हणलं पोटभर, औषधं खा. म्हणजे जिथं जाईन तिथं माझ्यावर किती जण प्रेम करते ते, हे का नाही? तरी मी इथं सारखे नसते, तुम्हाला माहिती पण आहे. मी सारखं तिकडं स्वतःच्या इकडं जाते, पण आता नाही जाणार तिकडं पण सारखं. आता आपल्याच घरी राहणार. आता झाल्या त्या ओळखी बिळकी झाल्या त्या. एक आमचे नातेवाईक पण भेटले इथं मला.
म्हणजे ह्या मावशीच्या थ्रूच भेटले, त्या तिथं दुकानापाशी येत होते. नात्यातून मावशी लागते ती. त्यांना बोलते थोडंसं. झालं वाटतं मावशीचं धुणं. आवाज ना हाक मारत की मावशी ते. येईन तर घालते तवर. म्हणलं तर झाडू मारल, पण घर आवरायचं आहे ना. तसं पारोसं काढलंय म्हणा. काल पचपचे तेल लावलं होतं. डोकं दुखतंय म्हणून मालिश केली ते कारभारीनं माझी. आवाज दिला बघा मावशीला. मला दिला ना. मावशीच्या दुकानात आता निर्मा हे घेते. झाला निर्माण साबण घेते एक. निर्माण एक साबण द्या. रिन साबण द्या, रिन पावडरच द्या. इथं आली बघा कपडे धुवायला. इथं कपडे धुवायला दगड म्हणतात. मावशीनं रात्री जेवाय दिलं म्हणून पोटभर जेवले, म्हणजे कारभार जेवलं. मावशी म्हणले आता सकाळी सकाळी पण नाश्त्याला द्यायला लागली होती, पण त्या म्हणल्या की नग बाय सारखं सारखं द्यायला लागली असं म्हणतेली, म्हणून मावशी म्हणल्या तसं. घेते कपडे धुवून. ह्याचे काय म्हणतात ते डब्याचे पिशवे हे आणलेले आहे. द्यायला बघा तोंडात सगळं. ही त्या बादली मावशीचे आहे. आता हे मी पण घेणार थोड्या वेळ कपडे धुवायला. हे आपल्या भट्टीवरल्या बादल्या उपयोगी पडल्या. पहिलं कारभार जायचं ना गुजरातच्या गाडीवर. तेलकट आहे हे पुन्हा टाकते भिजाय. काल आमच्या गावाकडे पण लय पाऊस पडला. हो ना. आलता आज काय लय नाही कपडे धुवायला. आता घेते कपडे हे धुवून आणि पुन्हा आणते भांडी घासायला.
घ्या तुमचं घरी माझं हो का? मी लावते तुमची बाजू. तुमचं झाल्यावर लावा मग. काल कारभारची धुतली होती कपडे, तिथं पाणी नितळवलं. काल दिवसभर कारभारची पॅन्ट इथंच होती.